लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून मनमाड शहराची ओळख आहे. या मनमाड शहराला गेल्या 4 दशकापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र करंजवन योजनेमुळे यंदा 3 दिवसात पाणी पुरवठा होत आहे. आपण पाहू शकतो की जी करंजवन योजना पूर्णत्वाकडे नेत आहे, त्या संदर्भात सध्या नागरिकही खुश आहेत. पाणीही भरपूर येत आहे. 3 दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिक त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ताई, काय सांगणार? सध्या 3 दिवसाआड पाणी मिळत आहे आणि यापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे? यापूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. पहिले मला अण्णासाहेबांचे, सुहास अण्णा कांदे यांचा, अंजुमताई कांदे यांचा आभार मानायचा आहे मला, की त्यांनी आमचा पाणी प्रश्न 40 ते 45 वर्षापासून मला आठवतं. माझा जन्मच इथला आहे मनमाडमधला. तर कधीच हा पाणी प्रश्न कोणी सोडू शकलं नाही. अण्णासाहेबांनी हा पाणी प्रश्न सोडवला. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि आमचं पाणी पहिले महिन्यानी होतं, 1 महिन्यानी. पार त्याच्यामध्ये जंतू पडायचे. ते पाणी पिलेलं आहे आम्ही गाळून. विकत पाणी घ्यायचो नाही पाणी पुरलं तर. महिन्यानी, दीड महिन्यानी पाणी पुरतं का एवढं 5-6 टाक्या? आता टाक्या रिकाम्या होत नाही. आमच्या तिसऱ्या दिवशी पाणी. खूप आनंद आहे आम्हाला त्या पाण्याचा. इतका आनंद आहे. त्या टाक्या सुद्धा रिकाम्या होत नाही आमच्या. बँकेत पैसे त्याचा आनंद नाही, पण आम्हाला पाणी तिसऱ्या दिवशी आलं त्याचा इतका आनंद आहे ना, तर कधी विसरू शकत नाही आम्ही अण्णांना. तर त्यांचे दोघांचे आम्ही खूप खूप आभारी आहे. एकंदरच ते आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आणि पहिली काय परिस्थिती आणि आता पाण्याची काय परिस्थिती आहे? माझ्या लग्नाला 35 वर्ष झाले. तेव्हा महिन्यानं पाणी यायचं आम्हाला, महिना दीड महिन्याने. तेव्हा आमच्या पाण्यात जंतू पडायचे, आम्हाला पाणी पुरत नव्हतं. आता आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी येतं. आम्ही सुहास अण्णा व अंजूताई यांचे खूप आभारी आहे, की आम्हाला आमचा पाण्याचा प्रश्न मिटावला. तर आपण काय सांगणार? सध्या 3 दिवसात पाणी पुरवठा होतोय आणि याबाबत काय बोलणार? पहिले सूट मी अण्णासाहेब आणि अंजुमताईचे खूप आभारी आहोत, की आम्हाला की तिसऱ्या दिवशी पाणी भेटतं, की याच्या अगोदर खूप आमदार हे खूप आले ते निवडून, पण यांनी कोणी आमचा पाणी प्रश्न सोडवला नाही. की 40 वर्ष, 50 वर्ष झाले, की आता आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी भेटतं, की आम्हाला पाणी प्यायलाही सुद्धा भेटत नव्हतं. पावसाळा खूप पाऊस पडायचा, तरी आम्हाला महिन्यातून पाणी भेटत होतं, की आता आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी भेटतं. की जंतू पडलेलं पाणी आम्ही पित होतो. अण्णासाहेबांनी आमची अण्णासाहेबांसारखे देव माणूस कोणीच नाही याच्यामध्ये. दीदी, तुला काय वाटतं? सध्या शाळा बुडवावी लागती का तुला पाण्याच्या आता संदर्भात? शाळा बुडवायची गरज नाही, कारण यापूर्वी खूप बिकट परिस्थिती होती पाण्याच्या बाबतीमध्ये. कारण आम्ही अक्षरशः शाळा बुडवून पाणी भरलेलं आहे. माझी मम्मी, आजी, शेजारच्या काकू, मावशी या दूर-दूर पाण्यासाठी जायच्या. पण अण्णासाहेबांमुळे आता दूर जाण्याची गरज नाहीये. आजी, एकंदरीत 40 वर्षानंतर आता 3 दिवसात पाणी भेटते. काय सांगणार? आम पाणीदार आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई त्यांनी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यांनी आमचा पाणी प्रश्न सोडवला. आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी येतंय. इथून मागे आम्हाला एवढी बिकट परिस्थिती होती पाण्याची आणि ह्या दिवसात तर भरपूर त्रास होता. लांब लांब जाऊन आम्ही पाणी आणत होतो. आता आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी येतं. आमच्या टाक्या सुद्धा खाली होती नाही. आम्हाला याचा खूप आनंद आहे. आम्ही अण्णाचे अंजुमताईचे खूप खूप आभारी आहोत. एकंदरच आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे करंजवन योजना ही पूर्ण होत आहे. या योजनेमुळे मनमाडकरांना सध्या भर उन्हाळ्यात देखील 3 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने मनमाडकर खुशीत आहे. यापुढे असंच पाणी पुरवठा व्हावा अशा अपेक्षा मनमाडकर करीत आहे. अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.